एव्हरीवन, आज आपण उन्हाळ्यामध्ये उपयोगी पडतील अशा काही महत्त्वाच्या आणि अगदी सोप्या अशा किचन टिप्स बघणार आहोत. पहिलं तर आपण लिंबू बघूयात कसं स्टोअर करायचं ते. कारण उन्हाळ्यामध्ये लिंबू लागतं. फ्रीजमध्ये सगळ्यांच्या असतंच, पण जास्त प्रमाणात जर आणून ठेवले आपण तर त्याच्यावरती थोडेसे काळे डाग पडायला लागतात काही दिवसानंतर, किंवा वरून एकदम कडक असं वाटायला लागतं. तर त्यासाठी काय करायचं, ते फ्रेश राहण्यासाठी लिंबाला आणल्यानंतर मोहरीचं तेल लावा आणि एकदम कोरड्या अशा भरणीमध्ये ते लिंब ठेवा आणि ती भरणी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. त्याच्यामुळे आपली जी लिंबं आहेत एकदम ताजी राहतात. त्यानंतर कोथिंबीर. उन्हाळ्यात एकतर कोथिंबीर पटकन भेटत नाही आणि जरी भेटली तरी ती मार्केटमधून आणली की लगेचच घरी येईपर्यंतच पिवळी पडायला लागते, सुकून जाते. म्हणजे अशा काही गोष्टी होत असतात उन्हाळ्यात. तर जर फ्रीज नसेल तुमच्याकडे तर काय करायचं, कोथिंबिरीचे जे बुडके असतात ते पाण्यात बुडवून ठेवायचे. म्हणजे एखाद्या ग्लासमध्ये किंवा तांब्यात पाणी घ्या, ते बुडके बुडतील, फक्त बुडके बुडतील एवढंच पाणी घ्या. जर पाला बुडेल इथपर्यंत पाणी घेतलं तर ती कोथिंबीर खराब होऊन जाते. तर त्या पाण्यामध्ये ती कोथिंबीर ठेवायची, त्याच्यामुळे ती कोथिंबीर चांगली राहते. आणि जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवणार असाल तर स्वच्छ निवडून घ्यायची आणि कॉटनच्या कापडामध्ये किंवा अगदी पेपरामध्ये गुंडाळून ठेवली तरी ती राहू शकते. त्यानंतर उन्हाळ्यात अंडीसुद्धा पटकन खराब होतात, म्हणजे अगदीच लगेच खराब व्हायला लागतात. त्यामुळे काय करायचं, फ्रीजमध्ये ठेवणार नसाल तर एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये अंडी साठवून ठेवा. त्यामुळे देखील अंडी चांगली राहतात. त्यानंतर दुधाचं प्रमाण पण खूप वाढतं खराब व्हायचं उन्हाळ्यामध्ये. तर त्यावेळेस काय करायचं, एकतर दिवसभरात 3 वेळा दूध गरम करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवताना नेहमी गरम केल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा. आणि जर तुम्ही बाहेर ठेवणार असाल तर दुधाचं पातेलं एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये ठेवा. दुधाचं पातेलं अर्ध पाण्याने कव्हर व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे त्या दुधाला एकदम थंडावा असा मिळतो, म्हणून दूध ते खराब होणार नाही. त्यानंतर आहे पालेभाज्या. एकतर उन्हाळ्यात पालेभाज्या मिळत नाहीत आणि ज्या मिळतात त्यासुद्धा पटकन खराब होतात. मग तुम्हाला जेव्हा लागतील आणि जेवढ्या लागतील तेवढ्याच आणा, पण जर जास्त प्रमाणात आणल्या तर त्या पटकन निवडून ठेवायच्या आणि निवडल्यानंतर एखाद्या सुती कापडामध्ये तुम्ही त्या फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्यामुळे देखील त्या छान ताज्या राहतात. त्यानंतर आलं. आता आलं देखील फ्रीजमध्ये ठेवलं तरी खराब होऊन जातं. असं एकदम नासल्यासारखं असं एकदम सॉफ्ट होतं आणि बाहेर ठेवल्यानंतर पण एकदम सुकून जातं. तर काय करायचं, आणल्यानंतर स्वच्छ धुवा, सुकवून घ्या, पूर्णपणे सुकल्यानंतर मग ते फ्रीजमध्ये ठेवा. असं केलं तर ते खूप दिवस राहतं व्यवस्थित. बाहेरून आल्यानंतर आपल्याला थंड पाणी प्यावंसं वाटतं किंवा एखाद्याच्या शरीरामध्ये खूपच उष्णता असते, तर अशा वेळी तुम्ही जर एखाद्या भांड्यामध्ये सब्जाचं बी म्हणजे हांडा किंवा कळशी टाईप असं काही असेल, तुम्ही स्टोअर करून पाणी ठेवता, त्याच्यामध्ये जर सब्जाचं बी टाकून ठेवलं आणि ते तुम्ही पिलात तर ते पाणी पिल्याने देखील तुमच्या अंगामध्ये थंडावा असा जाणवतो आणि उष्णतेचा त्रास होत नाही.